पौष महिना आला थंडी घेऊन भारी, सूर्यनारायण येती हो ऊब द्याया घरोघरी. नभी उदेला दिणमणी सोनियाची काया, चराचरावर पसरली तुझी उबदार माया. मकर राशीत जाता भानू चैतन्य जागे होते, तिळगुळाच्या गोडव्यात सूर्याचे तेज नाते. रामकृष्ण हरी सर्वांना. आज मी गेले होते पंढरपुरातील 2 अशा सुंदर ठिकाणी. एक म्हणजे नारायण चिंचोलीचं श्री सूर्यनारायण मंदिर आणि दुसरं म्हणजे इस्कॉन मंदिर. हे 2 मंदिरं नक्की पाहायला तुम्ही विसरू नका. पंढरपुरात जेव्हा येचाल तेव्हा नक्की ह्या मंदिरांना व्हिजिट करा. आपण काय करतो, पंढरपूर म्हटलं की आपल्याला फक्त विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिरच आठवतं, बरोबर ना? पण त्याच मंदिराबरोबर इथं एवढे छान छान छोटे छोटे मंदिरही आहेत ना, तिथे नक्की आपण एकदा तरी जायलाच पाहिजे. पंढरपुरात आल्यावर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा. मी तुम्हाला सजेस्ट करेल. खूप छान आहे इथला परिसर. आणि हे मंदिर जे आहे ते पूर्ण या मंदिराचं काम जे आहे ते पूर्ण दगडी काम आहे. पूर्ण कोरीव दगडामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा तुम्ही सुंदर सूर्यनारायणाची मूर्ती बघाल ना, ती तेजस्वी मूर्ती पाहून तुमचं मन अक्षरशः खूप तुम्हाला प्रसन्न वाटेल. आणि सकाळी जेव्हा ह्या मंदिरात किंवा ह्या मूर्तीवरती सूर्याची पहिली किरणं जेव्हा पडतात ना, तेव्हा ही तेजस्वी मूर्ती अजून उठळून दिसते. शिवाय हा मंदिर परिसरही एवढा छान दिसतो ना, खरंच म्हणजे एकदा याचा तुम्ही समोर येऊन आनंद घ्याच. आणि जर तुम्हाला गर्दीपासून दूर आणि थोडा वेळ शांत अशा ठिकाणी जर जायचं असेल तर हे ठिकाण खूप छान किंवा खूप उत्तम ठिकाण हे आहे. हे शांत मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये इथे बघा कोपऱ्यामध्ये बसून चिमणीचा चिवचिवाट चालू होता. आणि हा चिवचिव करण्याचा आवाज इतका मनाला छान वाटत होता ना. हा शांत ठिकाणी चिमणीचा आवाज सहसा आपल्याला ऐकायला शहरांमध्ये भेटत नाही. त्याच्यामुळे ह्या मंदिरामध्ये आम्हाला खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो चंद्रभागा नदीच्या पलीकडच्या तीरावर, म्हणजेच इस्कॉन मंदिरात. आणि हे मंदिर इतकं छान आहे ना. हे मंदिर फक्त मंदिर नसून हे एक नाही का ध्यानधारणा करण्यासाठी आध्यात्मिक केंद्रही आहे. आणि हे मंदिर नदी काठावर असल्यामुळे इथून पंढरपूरचा, नदीचा आणि विठ्ठल मंदिराचा जो नजारा आहे तो नजारा खूप छान दिसतो. तर इथलं मुख्य आकर्षण जर मला विचारचाल तर इथलं हे शांत वातावरण आणि प्रसन्न वातावरण आहे. इथं ना नेहमी हरे कृष्ण नामाचा जपही चालू असतो. तुम्हालाही माहीत आहे, प्रत्येक इस्कॉन मंदिरातली स्वच्छता, इस्कॉन मंदिरातील वातावरण हे ना खरंच मनाला